खरं दिलासा मिळालेला आहे की कोर्टकरांचा जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे. 72 तासाचा वेळ देखील कोर्टाने दिलेला आहे. नाही, हा दिलासा मला नाही आहे. मी वारंवार पहिल्या दिवसापासून सांगतोय की मी जी काय फरियाद दिली होती ती छत्रपती शिवाजी महाराज, आमचे शंभूराजे, राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन जी विकृत विधानं केलेली होती त्यानं व्यथित होऊन मी हे सगळा विषय लोकांसमोर आणला होता आणि त्याच्यातूनच मी हे सगळं फरियाद दिली होती. आणि त्याला इतकी दिवस झाले. खरं तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतके दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता. न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता. आता न्यायालयानं सुद्धा, न्यायदेवतेनं सुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा, महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे याला तातडीनं पोलिसांनी कुठल्या बिळात बसला असेल तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे. हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं, या सगळ्याचा तपास पोलिसांनी आत्ता करायला पाहिजे आणि ते करतील असा माझा एक विश्वास आहे. कोर्ट ने जो कुछ अभी बयान किया है, रिजल्ट दिया है, उसके बारे में आप समाधानी हैं क्या कहेंगे? जो अभी कोल्हापुर कोर्ट ने निर्णय दिया है उसके बारे में समाधानी तो होना ही है, लेकिन उसके बाद आगे जाके जब पुलिस इस विष उगलने वाले व्यक्ति को अटक करेगी, उस पर कार्रवाई करेगी, उसके बाद ही पूरी तरह से हम समाधानी हो जाएंगे. न्याय व्यवस्था असेल किंवा पोलीस यंत्रणा अशा प्रकारच्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली आणि त्याला शिक्षेपर्यंत नेलं तर अशा प्रकारचं वक्तव्य करण्यापासून महाराष्ट्रातले लोक घाबरतील असं वाटतं तुम्हाला? खरं तर यांना त्याच वेळेला तत्काळ अटक झाली पाहिजे होती. म्हणजे त्यांच्या जो काय फोन त्यांनी सगळा डिलीट केलेला आहे त्याच्यामधून सुद्धा अनेक आपल्याला गोष्टी समजल्या असत्या आणि ह्याच्यावर कायद्यानं कारवाई होऊन जर शिक्षा झाली तर महाराष्ट्रामध्येच राहून, महाराष्ट्राचंच मातीमध्ये राहून, महाराष्ट्राचंच मीठ खाऊन शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊसाहेब आणि इतर महापुरुषांच्यावर ज्या पद्धतीनं घाणेरड्या पद्धतीनं बोलायचं जे काय एक सत्र काही दिवस या महाराष्ट्रात चाललं आहे ते 100% थांबेल. पण याच्यावर कडक कारवाई झाल्यानंतरचा हा सगळा विषय आहे. सुरुवातीला कोर्टकर पळून गेला होता किंवा गायब झाला, हेच झाली. आता जामीन झालेला आहे. 7 दिवसाचं त्याला पुन्हा अंतरिम जामीन मंजूर व्हावा असा सुद्धा एक अर्ज त्यांनी केला, पण तो सुद्धा फेटाळला. म्हणजे याचा अर्थ त्याला अटक होणं हे क्रमप्राप्त आहे. अशा ह्याच्यात जर तो गायब झाला किंवा पळून गेला सरकारला या निमित्तानं काय सांगायचं? आणि त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितलं की तो ॲब्स्कॉन्ड नाही आहे. आता तो जर फरारी नसेल, तो जर सहकार्य करत असेल पोलीस दलांना आणि त्यांच्यात थोडी जरी लाज शरम जर बाकी राहिली असेल तर त्यांनी पोलिसांच्या समोर सुमोटो हजर झालं पाहिजे. सरकार ह्याच्यावर योग्य पद्धतीनं कारवाई करेल ही पहिल्या दिवसापासून मी सांगतोय. कारण सरकारमधले असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जे राज्यावर सत्तेवर असतील ही सगळी मंडळी ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसाच शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सरकार कारवाई करेल असं मला एक शक्यता वाटते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.